सो हे गाईज कसं काय पॉप इग्नाइट पब्लिक चॅनलला नवीन असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. सो गाईज फायनली नवीन व्हिडिओ घेऊन आलो. नवीन व्हिडिओ आहे मुक्काम पोस्ट अप्पर क्रॅकिडची. सो आपण क्रॅकिडला काय बोलतात कॅच करणार होतो. सो ते 2 गाणे तर मी ड्रॉप केले. तिसरं गाणं आहे. तिसरं गाणं आपण बोलले बघ, यात पण शॉर्ट्स आहेत. सो आपण बघू काय विषय काय नाही क्रॅकिडने केला आहे. डायरेक्ट घपकन आलं, मला समजलंच नाही काय विषय झाला. परत मुक्काम पोस्ट आडे रोड वरती भूतकाळ अंधारात माझा फ्युचर टपून आणि पब्लिक माझ्या वाईटावर नुसते झो बोले शाहरुख आहे फोन ओरिजिनल साऊंड क्रॅकेडच्या डोक्यावर. भाई डिस्क्लेमर आहे भाई, याचे गाणे डेंजर असतात, शिव्या बिव्या असतात. तर मी शिवी रिपीट नाही करणार. बघू आपण. मला स्टार्टिंगला काय समजलंच नाही ॲक्च्युली. बघू आपण हळूहळू. मुक्काम पोस्ट आडे रोड वरती भूतकाळ अंधारात माझा फ्युचर टपून आणि पब्लिक माझ्या वाईटावर नुसते झो बोले शाहरुख आहे फोन ओरिजिनल साऊंड क्रॅकेडच्या डोक्यावर पहिल्यापासून क्राऊन पुणे झाले पी टाउन सरकत नाही बाजूला बोलव कुणाला बी जाऊन एक क्वार्टर डाऊन घरी येतात राणा सोबत जातात जाऊन मॅन फोर्स लावून. व्हॉट द फक. मी कसं घरी दाखव यार. पण मला कॅच तर करायचं भाई. इंडियन आपलं मराठी हिपहॉप आहे पण अरे यार. सरकत नाही बाजूला बोलव कुणाला बी जाऊन एक क्वार्टर डाऊन घरी येतात राणा सोबत जातात जाऊन मॅन फोर्स लावून मी बी टाकतो खाऊन हे माझ्या भलते शोक लाईफ चालली डोप पण राहिला होप. क्वार्टर डाऊन ठीक होतं. मी क्वार्टर डाऊनसाठी थांबवलेलं पण त्याच्यानंतर धप 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 पडलं. तरी जळायला लागले पोरं ह्यांच्या आईचं भोग मग कसा आदर पोजू मी विचित्र नजरा इकडं आजूबाजूनी दुश्मनी माया परत चारी बाजूनी म्हणून गँगस्टर रॅप लिहितो आणि दारू पितो टेन्शन मध्ये. गँगस्टर रॅप लिहितो आणि दारू पितो टेन्शन मध्ये. तेवढा टेन्शन मध्ये अरे सिकेची एडी दारूच्या दुकाना पुढं माझी गाडी. काहीतरी बोल ना तू त्याच्यामध्ये. तू डायलॉग बोल ना तुझे. बीट चालू आहे भाऊ रोहित. ए भारी केलं ना. भारी म्हणजे भाई असं ते आपण जेव्हा शूटला होतो ना तेव्हा ती फ्री स्टाईलमध्ये अरे बोल ना काहीतरी बोल ना भाई. बीट चालू आहे भाई, काहीतरी बोल. भारी वाटतं ना तू त्याच्यामध्ये. तू डायलॉग बोल ना तुझे. बीट चालू आहे भाऊ रोहित. एअरफोर्स मी घालतो लगेच घातला सगळ्यांनी. अरे काय चाललंय स्टॅनी या मात्र जा भाई. परत स्टॅनला डिस आहे का मला माहिती नाही तुम्ही, कारण की त्याने स्टॅनी नाव घेतलं. एअरफोर्स स्टॅनी नाव घेतलं. फोर्स मी घालतो लगेच घातला सगळ्यांनी. अरे काय चाललंय स्टॅनी या मात्र जाणे माझी. त्याच्यावर बी गाणं लिहिले पोराने भंचत नुसती ढापा ढापे रॅपर जाईल तिकडे आई घातली. स्टॅनी पर्यंत ठीक होता. तो बोलतो यमा माझी जान आहे. त्याच्यावर पण गाणी लिहिली आहेत, त्याच्यात पण ढापाढापी झाली. आता यमा हा बघ, मी बोलतोय तुम्ही बोलतात की तू भांडणं लावतो ना, हे करतो ना ते करतो. पण आता तो नाव नाही घेतलं त्याने. फर्स्ट ऑफ ऑल नाव नाही घेतलं. पण यमा आपली जान आहे. आणि गाणं तुम्हाला माहिती आहे यमावर कोणी काढलं आहे. यमाहा बाईक. तर मी डायरेक्ट नाव नाही घेणार. बट सगळ्यांना माहिती आहे यमाहाचं कुठलं गाणं फेमस आहे. त्याच्यावर बी गाणं लिहिले पोराने भंचत नुसती ढापा ढापे रॅपर जाईल तिकडे आई घातली. ह्यांना वाटते चिवटेगिरी डॅम इट फील्स गुड टू बी अ गँगस्टर. गाणं वाजते कानामध्ये मर्डरचे विचार माझ्या डोक्यामध्ये. रॅप लिहिलं माझ्यावरती आपलं माझं नावन हातवरती चिल मध्ये फिल्म मध्ये तुला डिस माझ्या तर्फे तुला साथ द्यायला खाकी शिर. भाई थांब. मी जसं थांबवतो तसं तो शॉर्ट्स देतोय. मी बीटसाठी थांबलं. बाप बीट आहे. कोणी बीट प्रोड्यूस केली आहे मला माहिती नाही आहे, कारण की मी गाणं डाउनलोड केलं आहे. नाही तर लाईव्ह असतं तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघितलं असतं. सो ज्याने बीट केली बाप आहे. बीट त्याच्यापर्यंत पोचवा हे गाणं. चिलमध्ये फिल्ममध्ये तुला डिस माझ्या तर्फे तुला साथ द्यायला खाकी शिरक्या आईची गाणं तुझ्या मादरची. भूतकाळ अंधारात माझा फ्युचर टपून आणि पब्लिक माझा. खाकीला बोललाय काय आहे. खाकीला बोलला फिल्म मध्ये तुला. खाकी कोणाला माहिती नसेल तर खाकी सांबाडाचा बीट प्रोड्युसर आहे.
फिल्म मध्ये तुला डिस माझ्या तर्फे तुला साथ द्यायला खाकी शिरके आईची गाण तुझ्या मादरची खाकी शिरके अंधारात माझा काय मला नाही माहिती, मला समजत पण नाही. खाकीला बोललाय की खाकीची साईड घेऊन बोललाय, सांगा मला कमेंटमध्ये. फ्युचर टपून आणि पब्लिक माझ्या वाईटावर नुसती आहे झो बोले शाहरुख आहे फोनवर. मी हारलेलाच ठीक आहे, माझी जीत चल ना व्हायची तुला. दारू एके दारू दारू दुने दारू दारू त्रिक दारू आणि आज दारू एके दारू बे के बे बेजुने 4 बेत्रिक 6 दारू एके दारू दारू एके दारू दारू एके दारू. काल मिनिट राहत नाही आणि प्याल्याशिवाय घरी येत नाही. तेच तिकीट तोच पिक्चर बघतो मी, तेच तिकीट तोच पिक्चर. गाणे वाजतात दिवसभर, वैतागून जातं माझं घर. वैताग आलाय शेजारच्यांना, मला माहित नाही कवर. आणि सीनच्या आई चौतो मी आहेत तवर डॉन थांबलाय समोर. आता बघा यमाहाची गाडी आहे आणि यमाहा कुठली गाडी माहिती आहे. आणि त्यात आधीच्या लाईन्समध्ये काय बोलला, ढापाढापी केली माझ्या फेवरेट गाडीवर असं बोलतोय. तर तो क्लेम कोणला करतोय सगळ्यांना समजलं आतापर्यंत. मी नाव नाही घेणार पण सगळ्यांना समजलंय. डॉन थांबलाय समोर, मांडीवर खेळवल्यात मी पोर स्टाईल चोर. भाऊचा अवकाश. आईच हवाय लागला एडा बळचे आईचे पोचे. कशी रे शिवी द्यायची बॅड मॅनर्स ब्रो. क्रॅक परत माय डेंजर शिवी आहेत रे या ॲपमध्ये. मला डिस्क्लेमर टाकायला लागेल 18+. बघा व्हिडिओ वर आणि चेक यो. मी ज्ञान शिकवतो लोकाला शेमुट जायचा नाकाला. अजून काय सांगू, सेलिब्रिटी झाले कालचे आंडू पांडू आईच्या भोकाला. ऑलवेज कल्ला बोले डॉन दारू पेल नाही होय. पोलीस स्टेशनला गाडी घे साहेब, साहेब चिली मध्ये कैची बिडी. CRA CKH ची एडी, दारूच्या दुकाना पुढं माझी गाडी. बीट चालू आहे भाऊ रोहित. क्रॅकेट द डॉन 2024 पुणे 48. हा क्रॅकेड. प्रोड्यूस बाय रोहित. बरं झालं प्रोड्यूस बाय रोहित. रोहित बाप बीट आहे, बाप बीट आहे, एक नंबर बीट आहे. पुणे 48. गाणं एक नंबर. म्हणजे गाण्यात शिव्या होत्या. गाण्यात ॲक्च्युली रॅप असं बघायला गेलं तर रॅप मला पर्सनली असं वाटलं नाही, कारण की त्या शिव्या होत्या पण त्याने त्याचे पॉईंट्स मांडलेत आणि फनी वेमध्ये पण मारलेत आणि चांगल्या वेमध्ये पण मारले. कारण की क्रॅकेट चांगलं आहे असं नाही की वाईट आहे. पण ह्या गाण्यामध्ये मला असं पर्सनली वाटलं की गाणं रॅप नाही आहे तो. आता मला हेट पण भेटेल बट फॅक्ट्स तर बोलायला लागतील मला पर्सनली. सो मला असं वाटलं की गाणं असं रॅप असं मला कुठे दिसला नाही पण तो त्याचं पॉईंट्स मांडत होता. तर मी काय बोलू भाई, तुझं परत बोलणार भाई तू बाहेरच आहे वगैरे. आता जे आहे ते मी सांगितलं. सो बीट बाप आहे, बीट बाप आहे. आणि त्याचा जो फनी एलिमेंट्स त्याने टाकलेत ना क्रॅकेटने स्वतः, ते बीट्समध्ये काहीतरी बोल भाई बीट खाली आहे हे ते. आणि मेन म्हणजे तो कोणला बोलला यार, मला कमेंटमध्ये सांगा नक्की त्याने शॉर्ट्स कोणावर घेतले. मला डाऊट आहे त्या पर्सनवर पण मी नाव नाही घेणार भाई, नाही तर परत बोलतात तू भांडणं लावतो वगैरे. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा काय विषय. सो चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इंस्टाला फॉलो जाऊन फॉलो करा. पीस क्रॅकेट.